श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चातुर्मासातील पहिली संकष्टी चतुर्थी ती 2 ऑगस्ट रोजी आहे. तर या दिवशी काही नाही जमलं तरी अगदी या कुठल्याही उपायांपैकी एक उपाय तुम्ही नक्कीच करू शकता. संकष्टी चतुर्थी हा दिवस भगवान श्री गणेशाच्या उपासनेसाठी विशेष मानला जातो आणि चातुर्मासाच्या या पवित्र काळात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला धार्मिक परंपरेत विशेष महत्त्व दिलं जातं. आपल्या आयुष्यात अनेकदा अडचणी येतात. कधी आर्थिक समस्या, कधी घरातील तणाव, तर कधी कामामध्ये वारंवार अडथळे, तर कधी प्रयत्न करूनही अपेक्षित यश मिळत नाही. अशा वेळी मन स्थिर ठेवून सकारात्मक भावनेनं आणि श्रद्धेनं गणरायाची उपासना केली जाते. आज आपण असे काही पारंपरिक उपाय पाहणार आहोत जे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अगदी साध्या पद्धतीने करता येतात. तर सर्वात पहिलं म्हणजे संकष्टीच्या दिवशी शक्य असल्यास सकाळी लवकर उठावं, स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत. त्यानंतर घरातील देवघर स्वच्छ करून श्री गणेशाची मूर्ती असेल किंवा फोटो असेल ते स्वच्छ करून घ्यायचे आहे. गणपतीसमोर दिवा लावावा, फुलं अर्पण करावीत आणि मनोभावे नमस्कार करावा. पहिला उपाय म्हणजे बघा, गणपती बाप्पांना दुर्वा अत्यंत प्रिय मानल्या जातात. तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणरायाला स्वच्छ दुर्वा अर्पण करा. दुर्वा अर्पण करताना मनामध्ये आपल्या इच्छा आणि अडचणींचा विचार करून गणरायाला प्रार्थना करा. हे गणराया, माझ्या जीवनातील अडथळे दूर कर आणि योग्य निर्णय घेण्यासाठी मला बुद्धी आणि सामर्थ्य दे. फक्त इच्छा पूर्ण व्हावी म्हणून पूजा करण्यापेक्षा आपल्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळावी अशी देखील प्रार्थना करणं अधिक अर्थपूर्ण मानलं जातं. त्याचबरोबर दुसरा उपाय म्हणजे ओम गणगणपते नमः. ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप बघा, संकष्टीच्या दिवशी शांत जागी बसून काही वेळ नक्की म्हणा. आपल्या श्रद्धेनुसार बघा 21 वेळा किंवा 108 वेळा मंत्र जप करू शकता. जप करताना घाई करू नका. मन शांत ठेवून प्रत्येक उच्चार अगदी स्पष्ट करण्याचा प्रयत्न करा. जर घरामध्ये सतत तणावाचं वातावरण असेल किंवा मन अस्वस्थ वाटत असेल तर संपूर्ण कुटुंबाच्या सुखशांतीसाठी गणरायाची प्रार्थना करू शकता. त्यानंतर तिसरा उपाय म्हणजे गणपतीला मोदक अत्यंत प्रिय आहे. बघा, शक्य असेल तर या दिवशी मोदकांचा नैवेद्य दाखवा. मोदक शक्य नसतील तर गूळ खोबरं किंवा घरामध्ये तयार केलेलं सात्विक गोड पदार्थाचं अगदी श्रद्धेनं तुम्ही अर्पण करा. जसं की शिरा असेल, बघा खीर असेल, जे काही तुम्ही गोड बनवणार असाल ते अर्पण करा. नैवेद्य दाखवल्यानंतर तोच नैवेद्य, तो प्रसाद म्हणून कुटुंबातील इतर व्यक्तींना सर्वांनी मिळून खायचा आहे. त्यानंतर चौथा उपाय म्हणजे अनेकदा एखादं काम अगदी वारंवार अडकलं जातं. नोकरी, व्यवसाय, शिक्षण किंवा एखाद्या महत्त्वाचा निर्णय असू शकतो. तर अशा वेळी संकष्टीच्या दिवशी गणपतीसमोर बसून आपल्या मनातील गोष्ट अगदी स्पष्टपणे गणरायाला सांगा आणि त्यानंतर 21 वेळा ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करा आणि मग त्या कामासाठी आपण स्वतः कोणते प्रयत्न करणार आहोत याचाही विचार करा. गणेशाला बुद्धी आणि विवेकाची देवता मानलं जातं. त्यामुळे योग्य मार्ग दाखवणारा आणि योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्यावी अशी त्याला मनोमन प्रार्थना करा. यानंतरचा उपाय म्हणजे बघा, आपल्या धार्मिक परंपरेत उपासनेबरोबरच दानालाही अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं गेलं आहे. तर संकष्टीच्या दिवशी आपल्या क्षमतेनुसार आपल्या यथाशक्ती एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न द्या. बघा, तुम्ही फळंही देऊ शकता, धान्य देऊ शकता, वस्तूंचं दानही करू शकता. दान मोठंच असावं असं नाही. अगदी बघा, आपल्या क्षमतेनुसार कोणतीही बघा आपल्या क्षमतेनुसार केलेली छोटी मदतसुद्धा महत्त्वाची असते. मात्र मदत करताना दिखावा न करता अगदी मनापासून मदत करावी. त्यानंतर बघा, उपाय हा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत फायद्याचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष लागत नाही, परीक्षा जवळ आली आहे किंवा एखाद्या विषयाची भीती वाटत आहे, त्यांनी गणपतीसमोर काही वेळ बसायचं आहे. अगदी शांत बसून ओम गणगणपते नमः या मंत्राचा 21 वेळा जप करून अभ्यासाला सुरुवात करा. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, पूजा किंवा मंत्र हा अभ्यासाचा पर्याय नाही.
गणरायाकडे एकाग्रता आणि बुद्धीची प्रार्थना करा आणि त्यानंतर अगदी प्रामाणिकपणे अभ्यास करा. त्यानंतरचा उपाय म्हणजे बघा, संध्याकाळच्या वेळी घरातील देवघरात दिवा लावा, गणपती बाप्पांची आरती करा. बघा, गणपती बाप्पांची आरती आपल्या सर्वांनाच येते. सुखकर्ता दुःखहर्ता ही जी आरती आहे ती करा. आरतीच्या वेळी शक्य असल्यास घरातील सर्वांनी एकत्र यायचं आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला यानंतर काही वेळ शांत बसून गणरायाचं स्मरण करा. आता बघा, संकष्टी चतुर्थीचा व्रत तुम्ही करणार असाल तर चंद्रोदय म्हणजे चंद्राच्या दर्शनानंतरच त्याचा उपवास जो आहे तो सोडला जातो. बघा, या दिवशी उपवास करतात आणि रात्री चंद्रदर्शनानंतर या व्रताची सांगता करतात. मात्र बघा, प्रत्येक व्यक्तीची शारीरिक परिस्थिती ही वेगळी असते. त्यामुळे उपवास करणं शक्य नसेल तर स्वतःला त्रास देण्याची आवश्यकता नाही. श्रद्धा ही केवळ उपाशी राहण्यात नसून आपल्या विचारांमध्ये आणि आपल्या कृतीमध्येही असते. तर चातुर्मासाचा काळ बघा, साधना आणि सात्विक जीवनशैलीशीही जोडला जातो. म्हणून या संकष्टीला एक छोटासा संकल्प करा आणि वाईट सवयी कमी करा. रागावर नियंत्रण ठेवणं, आईवडिलांसोबत प्रेमानं बोलणं, एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करणं किंवा अगदी दररोज देवाचं काही मिनिटे नामस्मरण करणं, यापैकी कोणतंही एक सकारात्मक तुम्ही संकल्प करू शकता. आणि शेवटी रात्री चंद्रदर्शनाची वेळ झाल्यानंतर बघा, तुम्हाला चंद्राला अर्घ्य द्यायचा आहे. गणपती बाप्पांची पूजा करून या व्रताची सांगता करावी आणि गणरायाला अगदी मनापासून प्रार्थना करा. हे गणराया, हे विघ्नहर्त्या गणराया, माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या जीवनातील संकटांचा सामना करण्याचं सामर्थ्य दे. आमच्या घरामध्ये सुख, शांती आणि समाधान नांदू दे. योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी दे आणि आमच्या हातून नेहमी चांगली कर्म घडू दे, अशी मनोमन प्रार्थना गणरायाला करा. बघा, कोणतंही धार्मिक उपाय करताना श्रद्धेबरोबरच आपल्या कर्मांनाही तितकंच महत्त्व द्या. समस्या आर्थिक असेल तर योग्य आर्थिक निर्णय घ्या. अभ्यासाचे असेल तर नियमित अभ्यास करा. कामाचे असेल तर सातत्यानं प्रयत्न करा. गणरायाकडं त्या प्रयत्नांना बघा बुद्धी, धैर्य आणि योग्य दिशा मिळावी यासाठी अगदी मनापासून प्रार्थना करा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.